तो असा म्हणतो, त्याच्याबद्दल कृष्णाबद्दल अनुद्गार काढतो, वाईट बोलतो, सांगतो याला काय द्यायचा. कोणी म्हणते नंदाचा, कोण म्हणते यशोदेचा. ठावच नाही बापाचा. त्याच्या बापाचा ठाव नाही. कोण नंदाचा म्हणतो, कोण यशोदेचा म्हणतो. त्याच्या बापाचा जर पत्ता नाही तर याला अग्रपूजेचा मान द्यायचा का. शिशुपाल, त्याला शी आणि शिव कळत नाही, त्याला शिशु असं म्हणतात. तर काय, हा शिशुपाल जन्माला येताना 3 डोळे घेऊन आला. किती डोळे? 3. आल्यानंतर आश्चर्य वाटायला लागलं सगळ्यांना. 3 डोळ्याचा पोर जन्माला आलं. आता पण नाही का रस्त्याला 3 शिंगावाली गाय पाहिली का लोक पाया पडा जातात, द्या पैसे द्या पैसे. 3 डोळ्यावाली गाय पाहिली का, ते काय सर्जरी केलेलं असतं, ते काय असं खरं असतंच असं नाही. पण थोडं आश्चर्य वाटलं. गणपती दूध प्याला, मंदिरात जाऊन सगळ्यांनी वाट्याच्या वाट्या घागरीच्या घागरी गणपतीच्या सोंडीला लावल्या, पण काय गणपती दूध प्याला नाही. हे आश्चर्य. कुठून तरी बातमी आली गणपती दूध पितो की माणसं लगेच जातात तिकडे. पण असं काही नसतं. असं चमत्कारिक काही घडलं की लोक त्या सगळ्या गोष्टी कुतूहलानं पाहतात, कुतूहलानं ते पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि असंच हा 3 डोळ्याचा ज्यावेळी शिशुपाल जन्माला आला त्यावेळी नारदानं त्यावेळी सांगितलं, भेटले होते की त्याला पाहिल्यानंतर त्याचा 3रा डोळा गळून पडेल, त्याच्याच हाताने असा मृत्यू होईल. आणि लोक पाहायला यायचे, सगळे पाहतात येता येता काय झालं, भगवान श्रीकृष्ण पाहायला आले आणि कृष्णाला पाहिलं आणि त्याचा 3रा डोळा गळून पडला. आणि शिशुपालाची आई ती कृष्णाच्या पाया पडली. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या शिशुपाला करताच देवाला अवतार घेतला. मुद्दा असा आहे, देवाने जे काही अवतार घेतले, रावण, कुंभकर्ण, पुढचा कुठला, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप आणि शिशुपाल आणि वक्रदत्त. कंसासाठी काय देवाला अवतार घेतला. हे जय आणि विजय हे देवाचे पार्षद आहेत. पार्षद देवाचे पार्षद आहेत. आणि ते त्याच्याकडे एक चूक झाली आणि म्हणून ते जेव्हा अवतार आले तेव्हा सांगितलं देवाने, काळजी करू नका, तुमच्यासाठी मी अवतार घेईल, तुम्ही काय काळजी करू नका. आणि त्यांच्यासाठी देवाने अवतार घेतला. हा शिशुपाल तो 3 डोळ्याचं पोर जन्माला आलं, 3 डोळ्याचं पोर जन्माला आलं म्हणून सगळे पाहिलं स्टार्ट करतो. पण कृष्ण आला आणि त्याचा डोक्यावरचा 3रा डोळा गळून पडला. आणि आईनं पाय धरले, देवा मारू नको माझ्या मुलाला. काय संबंध? शिशुपाल कुठं राहिला, मी द्वारकेला, मी मथुरेला, शिशुपाल कुठं राहिला, काय संबंध आहे ना. काही संबंध नाही. पण मला सांगितलं असं की ज्याला पाहिल्यानंतर याचा डोळा गळून पडेल त्याच्या हाताने याचा मृत्यू आहे. ज्या अर्थी तुम्ही पाहिलं आणि याचा डोळा खाली पडला, याचा अर्थ असाच आहे की तुमच्याच हाताने याचा मृत्यू आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे ठीक आहे, जाऊ, काय काळजी करू नको, तसा काय संबंध येणार नाही. पण आलाच तर याला मी 100 अपराध माफ करेल. पण त्याच्या पुढचा एखादा अपराध झाला तर मात्र मी याला माफ करणार नाही. आणि असं झाल्यानंतर राजसूय यज्ञाचा ती वेळ आली आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिल्यानंतर हा शिशुपाल रागावला, चिडाचिड करायला लागला. त्याच्या बापाचा पत्ता नाही, याचा ठाव नाही, कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं यशोदेचा, याला अग्रपूजेचा मान का. आणि शिशुपाल बोलता 100 शिव्या दिल्या. आणि ज्यावेळी 101वा अपराध घडला, भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाचं डोकं धडाच्या वेगळं केलं. मुद्दा काय? मुद्दा हाच आहे की मारणं हा देवाचा गुण आहे. कृपा करणं, तारणं हा गुण शक्यतो आपल्याला माहिती नसणारा गुण आहे. पण देव मारतो. अगं बघ रिठा, मारिले अवघे मारिले बाळपणी, अवघे दैत्य घाणी बुडवी. अग बघ तृणावर अनेक राक्षस आहेत, पुतना आहे, त्या सगळ्यांना मारण्याचं काम देवानं केलं की नाही. देवानं ते मारणं हा कोणाचा गुण आहे? देवाचा गुण आहे. पण कृपाळू पण तो कृपा करतो. त्याच्यासाठी काय गुण असतील? ज्या ते तुकोपार आहे, देवाला कृपावंत किती कृपाळू आहे असं ज्यावेळी वाक्यप्रयोग करतात, याचा अर्थ नक्कीच देव कृपाळू असला पाहिजे. विठ्ठल
शांत किती कृपाळू हा देवाचा गुणधर्म आहे. गुणधर्म आहे की नाही? त्यावरती तुकाराम महाराज सांगतात की देव कृपाळू आहे. आणि किती असं ज्यावेळी वाक्यप्रयोग तुकाराम महाराज करतात याचा अर्थ देव निश्चितपणे कृपाळू असला पाहिजे. काय कृपा करतो देव याच्याबद्दलची अनेक उदाहरणं आपल्याला संत साहित्यामध्ये सापडतात. याच्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहायचं असेल तर भागवतामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. देव किती कृपा करतो. अनेक कथा आहेत, अनेक गोष्टी भागवतामध्ये आल्या, आपल्याला त्या पाहता येतील, सविस्तरपणे पाहता येतील. एक 3-4 कथा माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यातली 1-2 कथा मी मांडून देव किती कृपाळू आहे हे आपण मांडण्याचा प्रयत्न करूयात. देव किती कृपाळू आहे, पण त्याची कृपा होण्याकरता आपल्याला व्याकुळ होऊन त्याच्यापर्यंत जावं लागेल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीची व्याकुळता येत नाही तोपर्यंत देव कृपाळू आहे हे आपल्या अनुभवाला कधीच येणार नाही. त्याची कृपा अनुभवायची ना तर आपल्याला त्यासाठी व्याकुळ व्हावं लागेल, व्याकुळतेनं जावं लागेल. त्यावेळी देवाचं कृपाळू पण आपल्याला पाहता येईल. किती दीन व्हावं लागतं, किती व्याकुळ व्हावं लागतं, अशा काही गोष्टी, काही कथा भागवतामध्ये आल्यात. ही कथा अशी आहे, अनेक गोष्टी, त्याच्यातली कथा मी तुमच्या पुढे मांडून जाईल. त्यावेळी दुर्योधन आणि दुर्योधनाच्या मांडीवरती गदा बसली भीमाची. वेदनेनं विव्हळत असलेला दुर्योधन मरणार आहे. मांडी ही कधी मृत्यूला कारण होत नाही, पण दुर्योधनाची झाली. पायाचा अंगठा हा कधी मृत्यूला कारणीभूत होत नाही, पण ठेच लागली आणि कृष्ण भगवान निजधामाला गेले. हे कधी मृत्यूला कारण होतं का? ह्या गोष्टी नाही होत, पण निमित्त मात्र आहे. दुर्योधन आता सर्वांग वज्रासारखं व्हावं, कोणाला विचारावं म्हणून धर्माला विचारलं. सांगितलं जा तुझ्या आईकडे जा, तिने डोळ्यावरती पट्टी बांधली, तिला सांग पट्टी काढायला. तिने एकदा तुला नजरे खालून पाहिला की तुझं सर्वांग हे वज्रासारखं होईल. तो आईकडे गेला, पण भगवान श्रीकृष्ण त्यांनी विचार केला, हा जर वज्रासारखा झाला तर अधर्म वाढेल. आणि भगवान श्रीकृष्ण धर्म काय, सत्यवादी आहे, सत्यत्वानं वागणारा धर्म, सत्य हा धर्माचा प्राण आहे युधिष्ठिरचा, त्याला खोटं बोलता येत नाही. पण ज्यावेळी हा निघाला दुर्योधन, त्यावेळी मध्येच भगवान श्रीकृष्ण माळ्याचं रूप घेऊन आले. आणि आल्यानंतर त्याला दिगंबर अवस्थेमध्ये पहाटे पहाटे पाहिला. काय हो, कुठे चालले? आईला भेटायला. असा दिगंबर अवस्थेमध्ये म्हणलं, हो चाललो मी, मला भेटायचं आईला. अरे ठीक आहे, पण तू जर आता लहान असता तर ठीक आहे, पण आता मोठा झाला, राजा आहे, अखंड चक्रवर्ती साम्राज्याचं साम्राज्यपद तुझ्याकडे आहे. आणि एका असणारा राजा आई समोर जर अशा अवस्थेमध्ये जात असेल, कपडे नसलेल्या अवस्थेमध्ये जात असेल, तर आई सुद्धा कदाचित तुला शाप देईल. अशा अवस्थेत जाऊ नको. मग काय करू? त्याला ते पटलं. बघ माझ्या केळीची पाने बांध. त्याने केळीची पानं बांधली आणि पुढे गेला. आईनं पाहिलं त्याला, सर्वांगावरती नजर फिरवली, संपूर्ण वज्रासारखा झाला. पण आई विचारते, बाळा मध्ये तुला कोण भेटलं? म्हणतो माळी भेटला होता. माळी नव्हता, तो आम्हाला माहिती कोण होता, तो वनमाळी होता. आणि जिथं तू केळीची पानं बांधली त्याच ठिकाणी बाळा तुला गदा लागून तुझा मृत्यू होईल असं सांगितलं. आणि ज्यावेळी युद्ध झालं, युद्धामध्ये भीमाच्या असणाऱ्या मांडीवरती गदा बसली. वेदनेने विवळत होता, काय करावं कळत नव्हतं. आणि अश्वत्थामा तिथं आला. अश्वत्थामा विचारतो काय झालं? त्यावेळी हा सांगतो, 100 कौरव मेले आणि पांडवांतला एकही पांडव मेला नाही, याचं दुःख आहे मला. अश्वत्थामा तू थांब, काळजी करू नकोस, मी जातो. काळजी करू नको, एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. तुला 100ला जे जमलं नाही ते तुला कसं जमायचं? तुला काळजी करू नको, मी चिरंजीवी आहे, मी एकालाही सोडणार आहे, जाऊ देतो मारून. तुला ठीक आहे का? हा गेला. संध्याकाळच्या वेळेला काहीतरी गप्पा युद्धाबद्दल, युद्धनीतीबद्दल काहीतरी सांगायच्या होत्या. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णानं द्रौपदी सहित पांडवांना एका बाजूला बोलवलं होतं आणि ते गप्पा मारत होते, काही चर्चा करत होते. आणि चर्चा करताना इकडे अश्वत्थामा आला आणि पांडवांच्या कुटीमध्ये गेला. पांडवांची 5ही मुलं झोपलेली होती. भीमाचा, अर्जुनाचा, युधिष्ठिरचा, नकुल आणि सहदेव या प्रत्येकाचा एक एक मुलगा होता. सगळे झोपलेले होते. आणि हा अश्वत्थामा आला आणि घरामध्ये कुणी नसताना यानं तलवार घेतली आणि 5ही मुलांची काय केली, डोकी उडवली.
डोकी उडवली आणि त्यांची डोकी घेऊन तो दुर्योधनाकडे आला. अंधार होता थोडासा. दुर्योधनाला सांगतोय, बघा मी पांडवांना मारलं, सगळे पांडव मारून टाकले. दुर्योधन आश्चर्य व्यक्त करतो, जे 100ला जमलं नाही ते तुला कसं जमलं? बघू कुठे पांडव मारलं. पण बघा तुम्हाला पुराव्यासाठी मी 5 जणांची डोकी आणली. मला तर विश्वास नाही, मला भीमाचं डोकं दाखव. याने भीमाचं म्हणजे भीमाच्या मुलाचं डोकं दिलं. भीमासारखा दिसायचा, द्रौपदीची 5 मुलं होती, भीमासारखा दिसायचा तो. आणि त्यानं भीमाचं डोकं दिलं. यानं असं हाताने दाबलं तर चिराट्यासारखं ते फटकन फुटून गेलं. म्हणलं अश्वत्थाम्या नालायका, हा भीम नाही, हे भीमाचं डोकं असू शकत नाही. भीमाच्या डोक्याचा अंदाज मला माहिती आहे. अनेक वेळा त्याच्या डोक्यानं मी मार खाल्लाय. त्याचं डोकं एवढं असं फटकन फुटणार नाही. त्याचं डोकं इतकं कडक आहे, इतकं निबार आहे की सहजपणे ते असं दाबलं तरी फुटणार नाही. भीमाचं नाही. आणि मग ज्यावेळी उजेड करून पाहिलं, सांगू तुम्हाला, दुर्योधन महाभारतातलं सगळ्यात नालायक पात्र आहे. पण पहिल्यांदा दुर्योधन रडला. नालायका अश्वत्थाम्या, अरे आमचं वैर पांडवांशी आहे, पांडवांच्या मुलाशी नाही. रडला बरं का दुर्योधन, रडला, कधीच रडला नाही, पण त्यावेळी रडला. अरे आमचा पांडवांचा असता, आमचा कुरुवंश चालवणारे वंशज होते आणि त्यांना तू मारण्याचं काम केलं. अश्वत्थामा नालायका, तर नाही घेतो, थांबू नको माझ्या समोर. दुर्योधन रडायला लागला, तिथेच बसला, वेदनेने विव्हळत होता आणि गेला पुढे अश्वत्थामा. पण आनंद होता, मी पांडवांचा वंश संपवला. ज्यावेळी पांडव ज्यावेळी आले, पाहतात तर 5ही मुलं मारलेली आहे. राग आला, भीमाला राग आला, अर्जुनाला राग आला, शस्त्र घेऊन त्याच्या मागे पळायला लागले. पण त्याला धरला आणि मारतात. पण त्यावेळी द्रौपदी सांगते, मारू नका, मारू नका, मारू नका. द्रौपदी एक आई आहे, पण जिची 5 मुलं मेलीत, ती अर्जुनाला आणि भीमाला सांगते, मारू नका, मारू नका, हो नका मारू, याला नका मारू, मारू नका. का मारायचं नाही? मग धर्माकडे पाहिलं. धर्म म्हणतो मला विचारू नका, कृष्णाला विचारा. कृष्णाकडे पाहिलं, कृष्ण म्हणतो नका मारू. द्रौपदी म्हणते नका मारू, नका मारू. का मारू नका? तो ब्राह्मण आहे, ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून मारू नका. पण आतताई असणारा ब्राह्मण, त्याला मात्र सोडू नका. शिवाय हा गुरुपुत्र आहे, गुरु गेल्यानंतर गुरुच्या जागी गुरुपुत्र असतो, म्हणून याला मारू नका. पण त्याची विटंबना करा आणि त्याला सोडून द्या. आणि द्रौपदी नका मारू म्हणते, याचं कारण काय सांगू? द्रौपदी सांगते, अहो मारू नका त्याला. मुलगा गेल्यानंतर एका आईचं दुःख काय असतं हे मला माहितीये. आज माझी 5 मुलं गेली, मला वाईट वाटतंय. पण याला ज्यावेळी तुम्ही माराल, हा मेल्यानंतर याच्या आईला काय दुःख होणार आहे ते मला माहिती आहे, म्हणून याला मारू नका. विठ्ठल विठ्ठल त्याला मारला, विटंबना केली आणि अश्वत्थाम्याला सोडून दिला. पण तो हसत चालला, त्याला काय लाज नाही लज्जा, हसत चालला. आणि त्याला एवढाच आनंद होता की मी पांडवांचा वंश संपवला. पण कुणीतरी जाता जाता त्याला म्हटलं की पांडवांचा वंश उत्तरेच्या गर्भात वाढतोय. आणि याचा चेहरा खाली पडला. हा निघाला तो. आणि निघाल्यानंतर उत्तरेकडे आला. त्यानं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. अश्वत्थाम्याला राग होता. कसला माहिती का तुम्हाला? द्रोणाचार्यांना मारलं म्हणून राग होता. का मारलं? गुरु असून सुद्धा का मारलं? बरं, द्रोणाचार्याला मारण्याची वेळ का आली? तर द्रोणाचार्य चुकले. युद्धनीती असं सांगते की ज्यावेळी तुम्ही चक्रव्यूहामध्ये एखादा वीर अडकला असेल तर त्या वीराला बंदी बनवा, पण त्याला मारू नका, अशी युद्धनीती सांगते. भागवतकरांचं मत आहे, आपलं नाही. युद्धनीती असं सांगते की त्याला बंदी बनवा पण मारू नका. पण ज्यावेळी अभिमन्यू सापडल्यानंतर सगळ्या कौरवांनी द्रोणाचार्यांकडे पाहिलं, काय करायचं याला. पण द्रोणाचार्य चुकले आणि द्रोणाचार्यांनी अभिमन्यूला मारण्याची आज्ञा दिली. पण अश्वत्थाम्याला माहित नव्हतं चुकलं कोण होतं. याच्या मनात एवढंच होतं की मी मात्र याचा बदला घेणार. आणि याला ज्यावेळी कळालं की उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यूचा वंश वाढतोय पांडवांचा, त्यावेळी उत्तरेकडे आला. यानं ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरा विव्हळायला लागली, वेदना होतात, काय करायचं काय कळेना, रडायला लागली, खूप वेदना व्हायला लागल्या. आणि उत्तरा रडत तशी भगवान श्रीकृष्णाकडे आली. कृष्णाचं सगळं काम झालं होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं,
कृष्ण निजधामाला निघाले होते आणि निजधामाला नाही तर मथुरेला निघाले होते. कृष्णाला घालवण्यासाठी धर्म, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव आणि कुंती आणि सुभद्रा या सगळ्या जणी भगवान श्रीकृष्णाला त्याला घालवण्यासाठी येऊन थांबल्या होत्या. आणि ती असणारी जी उत्तर आहे ती वेदनेनं व्याकुळ होऊन होऊन भगवान श्रीकृष्णाकडे आली. कृष्ण निरूपच घेत होता, आता निघालोच मी असंच म्हणणार होता, पण ज्यावेळी उत्तर आली तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पाया पडली व्याकुळ होऊन. देवा वाचव मला, वाचव मला, मला त्रास होतोय, मला वाचव. तिचं दुःख काय हे कोणाला कळत नव्हतं, पण भगवान श्रीकृष्णानं तिच्याकडे पाहिलं आणि अंतःकरणामध्ये शोधून पाहिलं, लक्षात आलं. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अश्वत्थाम्या, नालायका, मूर्खा, अरे तुला अक्कल नाही? एखाद्या गर्भावरती इतक्या अमानुषपणे गर्भाला मारण्याचा प्रयत्न करणं, ब्रह्मास्त्र सोडणं, अश्वत्थाम्या फार नालायक आहेस रे तू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, डोक्यावरती हात ठेवला. उत्तरे काय होतंय सांग? तेव्हा काही नाही रे, खूप त्रास होतोय मला, मला वाचव, नाही तर मी मरेल. पण कृष्ण ज्यावेळी परीक्षा घेतात त्या उत्तरेची व्याकुळता पहा किती. परीक्षा घेतात, उत्तरे तुला जगायचं का? तुला माहित नाही? तुला माहित नाही नवरा गेल्यानंतर तारुण्यामध्ये असणाऱ्या स्त्रीनं तिच्या नवऱ्याच्या पाठीमागे जायचं असतं, तिने जगायची अपेक्षा करायची नसते. देवा मला माहितीये, नव्हतं मरायचं मला, नव्हतं जगायचं मला. ज्यावेळी अभिमन्यू माझा पती गेला त्यावेळी मरणारच होते, जाणारच होते, पण हा पांडवांचा वंश आहे ना, हा माझ्या पोटात वाढतोय म्हणून जगले, म्हणून जगते मी, म्हणून जगायचंय मला. मला नाही जगायचं, पण याच्या वंशाकरता जगते मी. देवा वाचव, वाचव मला, खूप त्रास होतोय देवा. आणि ती उत्तर व्याकुळ झाली. कृष्ण म्हणतोय, उत्तरे माझा नियम आहे, मला काय देशील तेव्हा मी देत असतो, घेसी तेव्हा देसी, हा माझा नियम आहे, मला दे ना काहीतरी. उत्तर म्हणते, देवा ही का मागण्याची वेळ आहे? अरे मी तुझ्याकडे, मी व्याकुळ होऊन आले, मी जीवदान मागते, मी जीवनदान मागते, आणि तू माझ्याकडे याही वेळी मागतोय. तुला माहित नाही, द्रौपदीकडे सुद्धा मी एक भाजीचं पान मागितलं, गजेंद्राकडे सुद्धा मी एक फुल मागितलं, एक पाण्याचा असणारा घोट, त्याच्यासाठी येणारा मी, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, त्यासाठी येणारा मी आहे, मला काहीतरी दे. उत्तरा खाली बसले आता आणि सांगते, हात जोडले, सांग कृष्णा, तेव्हा सांग काय देऊ तुला, सांग काय देऊ, सांग मला, तुला पाहिजे ते सांग, मी देईल, सांग मला, पण मला वाचव. सांगू तुम्हाला, भगवान श्रीकृष्ण गुडघ्यावरती बसले, उत्तरेच्या डोक्यावरती हात ठेवला आणि हात खाली घेतला, खाली मान केली, एक फूट हात जोडले आणि उत्तरेला सांगतात, उत्तरे मला कायदे सांगू, मला तुझं मातृत्व दे, कायदे मला तुझं मातृत्व दे, मला मातृत्व दे तुझं. आणि उत्तर म्हणते, देवा अरे जगाचा बाप जगतपिता असणारा तू माझ्याकडे मातृत्व मागतो, जा घे. आणि कृष्णाला हात जोडले, एक हात डोक्यावरती ठेवला आणि भगवान श्रीकृष्ण सूक्ष्म रूपानं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात आणि असणाऱ्या त्या गर्भाला प्रदक्षिणा मारतात. ब्रह्मास्त्र आलं आणि बापाला पाहिलं, वंदन करून निघून गेलं. ज्यावेळी व्याकुळ होऊन तुम्ही याल, ही व्याकुळता जेव्हा असेल तेव्हा देव तुमच्या सर्वार्थानं तुमचा होत असतो. ही व्याकुळता आपल्या ठिकाणी हवी तेव्हा देव आपला होतो. हा सगळा प्रकार पाहिला आणि कुंती पळत पळत आली. देवा तू देव आहेस? तू नाही, मी तुझा भाचा आहे, मी देव नाही, तू आत्या आहे माझी. कुंती होते, नाही तू देव आहेस, तू देव आहे. मला माहिती आहे, ही गोष्ट फक्त कुंतीला कळाली. कोणाला? कुंती. काय झालं ते कुंतीला कळालं. उत्तरा तिच्या वेदना थांबल्या आणि देवानं रक्षण केलं म्हणून त्याचं नाव परीक्षिती पडलं. तो परीक्षिती म्हणून जन्माला आला. पण उत्तरेच्या ठिकाणी असणारी व्याकुळता ही खूप महत्वाची, त्या भावनेनं तिथे गेली म्हणून देवानं तिच्यावरती कृपा केली. पण याच्या पुढचा एक प्रसंग आहे, फार गोड आहे, इथलाच तो सांगतो तुम्हाला. आता मला आठवला. कुंती पळत आली, तू देव आहेस? नाही आत्या, आम्ही देव नाही, मी तुझा भाचा आहे. तू देव आहेस, सगळ्यांना फसवशील तू, पण मला नाही फसवणार. तू देव आहेस? तो नाही. कसं काय देव? देवाचे गुण तुला माहिती आहे का?
काय गुण आहे? माऊली ज्ञानोबा काय सांगतात, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवरे वस्ती जेथ. याचे माझ्याकडे हे गुण माझ्याकडे नाही. यश हा देवाचा गुण आहे. कृपा करतो म्हणजे काय करतो माहिती आहे? तुम्ही त्याच्यासारखं व्हा, त्याची भक्ती करा, श्रद्धेनं भावनेनं भक्ती करा. तो त्याचा स्वतःचा असताना अविनाश पण तुम्हाला देऊन टाकेल. देतो की नाही? स्वतःचा अविनाश पण देतो. अविनाशकारी आपुली आईसे नावी मना पीसे गोविंदाचे नावी मना पीसे गोविंदा. अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे अविनाशकारी आपुली आईसे दावी मना पीसे गोविंदा दावी मना पीसे गोविंदा. अविनाशकारी आपुली आईसे दावी मना पीसे गोविंदा दावी मना अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. कथेतला भाव वेगळा असतो. त्यावेळी कथा होते ना, कथा, त्या कथेला भाव वेगळा असतो. ट्युनिंग जमलं पाहिजे की नाही? आणि कीर्तनातलं ट्युनिंग, प्रवचनातलं सगळं वेगळं असतं. कथेतला भाव खूप वेगळा होता त्या कथेसाठी. कुंती येते आणि कुंती सांगते, देवा तू देव आहेस, तू देव आहेस. तो म्हणतो नाही, मी तुझा वाचा आहे. तुला देवाचे गुण माहिती आहे. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे देवाचे गुण आहेत. माझ्याकडे ते गुण नाही. तू देव आहेस, तू जगाला फसवशील पण मला नाही. यश हे थोरविला मारुती. यश हा गुण देवाचा आहे. अपराजित असणारा देव, पण तो गुण हा विठाल. हो, काय करायचं? हा, यश हा देवाचा गुण आहे. यश थोरविला मारुती, अपराजित असणारा देव. ऐका, यश श्री हा लक्ष्मीचा गुण आहे. देवाचा गुण आहे. लक्ष्मी त्याची पत्नी आहे. समोरातून निघालेली लक्ष्मी त्यावेळी सगळ्यांसमोर येऊन उभी राहते. कोणाला वरू सगळे पुढे होते तोंड घेऊन. पण माझा देव एका कोपऱ्यात थांबला होता. त्याला माहिती हे आपलंच आहे, हे काय कुठे जाणार नाही. आता बाजूला थांबला आणि भगवान श्रीकृष्णाकडे ती आली, विष्णूकडे, माझ्या परमात्म्याकडे आली आणि पाहिलं तिने, सगळ्यांकडे पाहिलं, महादेवाकडे पाहिलं. स्मशानवासी असणारे महादेव बाबा, तुम्ही नाही, भगवान शंकर नाही का, तुम्ही बंगल्यात राहता. विठ्ठल भगवान विष्णूकडे आली, पाहिलं आणि त्याला वरलं. ती लक्ष्मी ही देवाची पत्नी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, ती देवाची पत्नी आहे. ऐका, यशश्री औदार्य हा गुण देवाचा आहे. त्याच्यासारखा देणारा कोण नाही. देव देतो, सर्वस्व आपल्याला देतो. त्याचं नाव आहे देव. ज्ञान देणारा देव आहे. ऐश्वर्य देणारा देव आहे आणि वैराग्य देणारा देव आहे. उद्धवाला ज्ञान दिलं. भागवतामध्ये या सगळ्या कथा आहेत. आत्ताच केलं ना, त्याच्यामुळे सगळंच आठवायला लागलं. आता ज्ञान, वैराग्य, शुकाचार्यांना वैराग्य दिलं. बामनाचे पोरे एक खेळासी झाले, 12 वर्ष लपाले रे.
कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळून गेले रे. 12 वर्ष गर्भामध्ये राहणारा शुक मुनी वैराग्य काय आहे हे शुकांकडनं शिकावं. वैराग्य त्यांना दिलं. ऐश्वर्य हा अर्जुनाला स्वतःचा गुण दिला. हे देवाचे गुण आहेत. तुला माहित नाही हे माझे गुण आहेत, पण तुला माहित असून सुद्धा याच्यातला एकही गुण माझ्याकडे नाही. तू मला देव कशी म्हणतेस? मला माहितीये तू देव आहेस, मला माहितीये तू देव आहेस. आणि मग धर्माकडे पाहिलं. धर्मा माग, तुला काय मागायचं माग. जर मी देव असेल तर मी देव माग माग. तर धर्म मागतोय. पहा बरं, धर्म सांगतो देवा सत्य माझा प्राण आहे, आयुष्यभर सत्य असंच माझं शेवटापर्यंत जाऊ देत, हेच मला ते. सगळ्यांनी टाळी वाजवली. वा, काय मागितलं देवाकडे? सगळ्यांनी वाजवलं. अर्जुनाकडे गेले. बोल अर्जुना, काय पाहिजे तुला? सांग तर. तू तर माझा सखा आहे, माझा प्राण आहे. सांग तुला काय पाहिजे? पार्था माग. अर्जुन असं सांगतो देवा मला काही नको. तुझं आणि माझं जे भक्तीचं नातं आहे, जे सख्यत्वाचं नातं आहे, हे असं शेवटपर्यंत राहू देत. ठीक आहे. नंतर भीमाकडे आले. भीमाला सांगितलं माग तुला काय पाहिजे? भीम म्हणतो देवा खाऊन पिऊन तुझी भक्ती करता आली पाहिजे, एवढंच मला दे. खाणं हा भीमाचा गुणधर्म आहे. हा, त्याला इतकं खायला लागायचं की सगळ्यात आधी पंक्तीला बसायचा आणि सगळ्यात शेवटी उठायचा. त्याला थांबवायला लागायचं, कुणीतरी यायला लागायचं आणि सांगायला लागायचं हा घास कुंतीचा आहे, तेव्हा थांबायचं. त्याशिवाय थांबायचं नाही तो भीम. एकदा म्हणतात कुठं पूजेला गेला आणि सगळ्यात आधी बसला. पाहुणे रावळी उपाशीच, एकट्याने डेंगीच्या डेंगी संपवल्या. अरे म्हटलं आता ठेवतो का नाही काय? मग घरी कोणीतरी गेलं. ते भीमाला सांगा. आणि सगळं जेवण संपवलं, अजून पूजा व्हायची काय? त्याला सांगा तरी. घरातून कुणीतरी आलं आणि सांगितलं जा त्याला सांगा हा घास कुंतीचा आहे. आणि मग कुणीतरी आलं भीमाजवळ, हे भीमा हा घास कुंतीचा आहे. मग थांबला. तोपर्यंत यानं सगळं सपाट केलं. मी होतो तेव्हा परत डेंगी घातली आम्ही. तेव्हा विठ्ठल असा भीम मला खाऊन पिऊन तुझी भक्ती करण्याचं सामर्थ्य मला ते. नकुल आणि सहदेवाकडे आले. नकुल सहदेव हे सावत्र भाऊ आहेत, पण भावांमध्ये असणारं प्रेम काय आहे सावत्र भावांमध्ये हे जर शिकायचं असेल, भरत शत्रुघ्नाकडनं शिकावं, लक्ष्मणाकडनं शिकावं आणि नकुल सहदेवाकडनं शिकावं. मादरीचे आहेत, पण ते असं सांगतात आयुष्यभर मला धर्माची सेवा माझ्याकडनं घडू देत, एवढंच मला दे, एवढंच मला दे. ठीक आहे. नंतर ते द्रौपदीकडे आले. मग तुला काय पाहिजे? देवा काय देतोस रे मला? सगळंच दिलं तू मला. वस्त्रहरण होत असताना स्वतः वस्त्राचा अवतार घेतलास, स्वतः वस्त्र झालास, सगळं तू मला दिलंस. दुर्वास आले आणि दुर्वास आल्यानंतर त्यांना भाजीचं पान तू मागितलं ते दिलं आणि कितीतरी अन्न तयार करून त्यांची भूक भागवली. तेव्हा तू मला सर्वस्व दिलंस. काय मागू तुझ्याकडे? सांग. काही नको. ही जी आहे भक्ती ही अशी आहे, माझं तुझ्यावरती असणारं प्रेम, हे बहीण भावाचं नातं, हे सख्यत्वाचं नातं असं शेवटापर्यंत जाऊ देत, एवढंच मला दे, बाकी काही नको मला, बस. नंतर सुभद्रेकडे आले. सुभद्रा ही देवाची बहीण आहे, देवाची बहीण आहे, सख्खी बहीण आहे, देवाच्या पाठीवरती आलेली बहीण आहे, सख्खी बहीण आहे सुभद्रा. आणि तिला विचारतो सुभद्रे तुझी बहीण आहे, सांग माग ना, काय मागायचं तुला? माग, सांग काय देऊ तुला? सगळ्यांचे मागून झालं, सांग काय देऊ तुला? सांग. सुभद्रा शांत बसली आणि सगळ्यांना टेन्शन आलं. बाप रे काय मागते हे आता? काय मागेल? आजपर्यंत जेवढं मागितलं त्याच्यावरती पाणी जातं की काय? असं संसारातलं मागते की काय? सगळ्यांना टेन्शन आलं, काय मागेल आणि काय नाही. आम्ही देव मागितला आणि हिनं जर देव सोडून दुसरं मागितलं तर आजपर्यंत केलेली भक्ती निष्फळ होईल. आजपर्यंत भावनेनं केलेली भक्ती, श्रद्धेनं केलेली भक्ती निष्फळ होईल. काय मागते काय माहिती? काय मागते आता? सगळ्यांना टेन्शन आलं.
सुभद्रेला देव विचारतात, सांग सुभद्रे, काय देऊ तुला? माग ना, माग माग, काय देऊ सांग. आणि सुभद्रा सांगते. थोडी शांत बसली आणि शांत बसल्यानंतर सुभद्रा असं म्हणते, देवा, अंतकाळी ज्यावेळी मी जाईल ना, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये फक्त तुझं स्मरण असावं एवढंच मला दे. आणि कुंतीला टाळी वाजवली, पळत पळत उत्तरेकडे सुभद्रेकडे आली. बास, सार मागितलं, सार. आणि कृष्ण नाचायला लागले, वेडे झाले आणि नाचून नाचून म्हणतात, बास, बहीण आहे माझी, चुकणार नाही. चुकेल कशी? माझी बहीण आहे, माझ्या पाठीवरती आली, ही चुकणार नाही. आनंद झाला कृष्णाला आणि नाचून बेभान होऊन नाचायला लागले. विठ्ठल देव देत असतो, देतो देव, त्याची कृपा करतो. पण कृपा होण्याकरता दीन व्हावं लागतं, है की नाही? दीन व्हावं लागतं. कृपावंत किती, तुकाराम महाराज म्हणतात, किती कृपावंत आहेस. आलेल्या मरणप्राय वेतना सोसताना उत्तरेला वाचवणारा देव किती कृपाळू आहे, किती कृपाळू आहे. अनेक कथा सांगता येतील. तुम्ही फक्त भावनेनं, श्रद्धेनं त्याच्यापर्यंत जा. देवात असणार एक भक्त सुदाम, आणि ज्यावेळी परिस्थिती वाईट आहे पण मागायचा नाही, हा भक्ताचा धर्म आहे. आणि भक्ताचा धर्म असल्यामुळं पण ज्यावेळी बायको बोलते, राजा आहे द्वारकेचा, द्वारका ही कृष्णानं देवा समुद्राकडे विनंती करून मागून घेतलेली जागा आहे आणि त्याच्यावरती वसवलेली नगरी आहे, लक्षात ठेवा. आणि सुदाम हा देवाचा काय आहे? भक्त आहे. पण मागायचं नाही, पण बायको सांगते म्हणून निघाला की नाही. काय आणलं असेल महाराज? त्यानं पोहे आणले आणि भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या दारात येऊन उभा राहिला आणि सांगतोय की जा, कृष्णाला सांगा तुमचा मित्र सुदाम आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, द्वार पे सुदामा गरीब आया है. भटकते भटकते, गोड आहे की नाही? गोड आहे. कथेमध्ये खूप गोड, हिंदी भजन इतकं गोड वाटतात. महाराजांचा आवाज, संतोष महाराजांची साथ, कथा इतकी गोड आहे नाही का महाराज? सुदामा व्याकुळ होऊन ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या दारात येतो आणि त्याच्यावरती सुद्धा कृपा देव करतो. कथा माहिती आहे तुम्हाला? कृपा करतो देव. काय? मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. मुठभर पोह्यासाठी देवानं सोन्याचा गाव दिला. असा असणारा देव कृपावंत आहे, खूप कृपाळू आहे. फक्त अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीची व्याकुळता पाहिजे, भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्यावेळी देव आपल्यावरती कृपा करतो, सगळ्यांवरती करतो. रासलीलेतला एक प्रसंग आहे. भगवान महादेव आणि रासलीला ही प्रेमलीला नाही, ही भगवान श्रीकृष्णाची असणारी रासलीला आहे. आपली दृष्टी खरकटी आहे, दृष्टी विचित्र आहे, दृष्टी कामी आहे.
दृष्टी वासनी आहे, दृष्टी विषयी आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या त्या रासलीलेबद्दल आम्हाला त्या प्रेमलीला वाटतात. पण ही भगवान श्रीकृष्णाची रासलीला आहे. रास म्हणजे काय? अंतःकरणातील असणाऱ्या दुर्गुणांचा सर्वनाश करणं, त्याला रासलीला असं म्हणतात. गोपिका देवाकडे त्याच भावनेनं गेल्या म्हणून त्याला रासलीला असं म्हटले. महादेव ज्यांना त्या रासलीलेमध्ये प्रवेश मिळत नाही, आले व्याघ्रचंबर धारण करून आले रासलीलेमध्ये, पण त्यांना हुसकून दिलं, चला निघा इथून, इथं पुरुषांना प्रवेश नाही, इथं फक्त गोपिकांना प्रवेश आहे, चला निघा. घरी गेले, रडायला लागले. पार्वतीनं पाहिलं, का हो देवा का रडता? चेहरा सुकलेला, चेहरा पडलेला. आणि महादेव सांगतात, रासलीलेला गेलो होतो मी, पण मला हाकलून दिलं, मला नाही घेतला म्हणून रडतो. मला रासलीला जायचंय, मला कृष्णाबरोबर रासलीला खेळायची, माझ्या कन्हैया बरोबर, माझ्या लाला बरोबर, माझ्या श्याम सुंदराबरोबर मला रासलीलेला जायचंय, पण मला जाता येत नाही. तिथं फक्त महिलेला प्रवेश आहे, महिलांना प्रवेश आहे. काय करू? देवादी देव असताना महादेव, आणि त्या महादेवाला पार्वती माता साडी घालते. कसा प्रसंग आहे पा? काय घालते? साडी. साडी घालते, साडी नेसवते, त्याला पावडर लावली, त्याला लिपस्टिक लावली. कोणाला? भगवान शंकर. लिपस्टिक लिपस्टिक विठ्ठल विठ्ठल. फेअर लावली लावली आणि इतका सजवला माझ्या भगवान महादेवाला. साडी घातली आणि सांगितलं, देवा एक काम करायचं, पदर फक्त मानेपर्यंत घ्यायचा, पदर बाहेर वर करायचा नाही. महादेव आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेमध्ये सहभागी झाले. रास करता 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 प्रत्येक गोपिकेबरोबर भगवान श्रीकृष्ण रासलीला करतोय. आणि करता करता महादेवाजवळ आले. महादेवाला घेऊन अंगा खांद्यावरती घेऊन नाचायला लागले. आणि नाचता नाचता पाहिलं, लक्षात आलं आणि विचार करा, देवा महादेवा इकडे कुठे आला, एवढं नटून थटून, अरे वा. आणि मग म्हटलं ठीक आहे, तुझी गंमतच करतो थांब. आणि खांद्यावरून खाली उतरवलं आणि महादेवाच्या असणाऱ्या साडीवरती पाय दिला. ज्यानं कधी धोतर घातलं नाही, गळाला सगळी साडी सगळी सुटून गेली. यानं वाघाचं कातडा घालायचं, तेवढ्यावरच फिरायचं, आणि साडी घातली, पाय दिला, साडी सुटली. आणि कृष्णाला पाहिलं, देवा तुम्ही कधी आलात? मागाशीच आलो. मग असं का आलात? प्रवेश नव्हता ना, तुझ्या रास लीलेसाठी मी व्याकुळ झालो, श्रद्धेनं तुझं स्मरण केलं, मी गोपिका झालो, गोपिका. आणि आजही ती वृंदावनामध्ये कधी गेला तर गोपेश्वर भगवान नावाचं शिवलिंग आहे, ते भगवान शंकर स्वतः रासलीलेमध्ये साडी घालून आले म्हणून आहे, लक्षात ठेवा. आणि मी व्याकुळ झालो देवा तुझ्या रासलीलेसाठी. आणि मग देवानं कृपा केली आणि तिथं गोपेश्वरांना बसवलं. देव किती कृपाळू आहे या अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दीना बाहू आवडती दीना बाहू आवडती त्यांचा भार वाहे माथा त्यांचा भार वाहे माथा दीना बाहू दीना बाहू आवडती त्यांचा भार वाहे माझा त्यांचा भारवा आहे कृपावंत किती
दिने बहु आवडती. देवाचा गुण आपण पाहिला, एक मारण हा गुण आहे, पण तो कृपाळू आहे. तुम्ही व्याकुळ होऊन भावनेनं श्रद्धेनं त्याच्याकडे जाल तर तुम्हाला चराचरामध्ये तो सापडेल. तुम्ही जिथे शोधाल तिथे तो भेटेल. व्याकुळतेनं श्रद्धेनं तुम्ही गेलात तर तुमच्यावरती कृपा करील. त्याची कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्याच्या दारामध्ये दिन होऊन जा. ठीक आहे ना. दिन अहंकारानं गेलात तर डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या दारात जाताना एक सांगू, माणसाला दोन ठिकाणी नम्र व्हावं. एक गुरुच्या दारात आणि एक देवाच्या दारात. गुरुच्या ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्याला गुरुच्या दारात नम्र व्हावं, आणि ज्याला देवाची कृपा प्राप्त करून घ्यायची त्याला देवाच्या दारात नम्र व्हावं. देवाच्या दारात ताठून गेलास तर तुला काही मिळणार नाही. गुरुच्या दारात अहंकारानं गेलास तर तुला ज्ञान मिळणार नाही. म्हणून तुम्हाला तणू मनुष्यरे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. गुरुच्या दारामध्ये तन मन आणि धन या तीनही असणाऱ्या गोष्टीनं त्याला समर्पित व्हावं, तेव्हा गुरुची कृपा होत असते. आणि देवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता दीन व्हावं लागतं. दीन आज जे दीन झाले त्या सगळ्यांवरती देवाची कृपा झाली. विठ्ठल दिन म्हणजे गरीब भिकारी नाही बरं. दिन दिन म्हणजे भक्तीनं व्याकुळ होणं, भावनेनं श्रद्धेनं व्याकुळ होणं. अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी नक्कीच देव तुम्हाला भेट देईल. व्यासांचा असणारा नको जाऊ दे. आणि मग ज्यावेळी अशी शुकाचार्यांची गोष्ट होती, सुंदर होती, जाऊ दे आता सगळंच आठवायला. दुसरं काय मला ये ना जाता, बाकीचं काहीच येणार आहो. सगळं सारखं तेच आठवतंय. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यावेळी दीन होऊन जाल त्यावेळी देव त्यांचा भार माथ्यावरती वाहत असतो. कितीतरी असे आहेत की ज्यांचा भार देवानं डोक्यावरती घेतला आहे. अशी अनेक उदाहरणं मला या ठिकाणी मांडता येतील. तुकाराम महाराज असं म्हणतात की तुम्ही चिंता करू नका, चिंता करूच नका. संसाराची करू नका, परमार्थाची करू नका. चिंता करायची असेल तर परमार्थाची करा. माझा परमार्थ योग्य दिशेनं चाललाय का याची चिंता करा. संसाराची चिंता करू नका, कारण त्याच्या डोक्यावरती एकदा भार घातला की तो तुमची सगळी चिंता स्वतःच्या डोक्यावरती घेत असतो. त्याच्या होईल कैवारी नारायण, होईल कैवारी तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. एकदा का त्याच्यावरती भार घातला की तुमचा कैवार घेत असतो. आणि म्हणून त्या देवाचं एकदा सर्वांनी प्रेमानं नामस्मरण करायचं आहे. विठोबा हरी जय जेठोबर कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.
कृपावंत किती दिने बहु आवडती त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. देव हा कृपावंत आहे, पण त्याच्या दारात दिन होऊन जाल तर तो आपला भार डोक्यावरती घेत असतो. करी योगक्षेम चिंता. योग आणि क्षेम या सर्वांची चिंता तो करत असतो. एक योगक्षेम वहाम्य. अप्राप्त असणाऱ्या वस्तूला प्राप्त होणं याला योग असं म्हणतात. आणि क्षेम म्हणजे सांभाळणं. योग होतो पण सांभाळणं अवघड आहे. पेट्रोलची गाडी घेणं सोपी आहे, पण रोज पेट्रोल टाकून वापरणं अवघड आहे. बरोबर आहे की नाही? देव त्याचा योग होणं, देव मिळवणं सोपं आहे, पण देवाचा अनुभव, देवाला आपण सांभाळणं हे मात्र अवघड आहे. पण एकदा का तुम्ही तुमचा स्वतःचा भार त्याच्यावरती टाकला की तो स्वतः म्हणतो की तुम्ही त्याची चिंता करू नका, चिंता करू नका. योग क्षेम याची चिंता अजिबात करू नका. ती सगळी सांभाळण्याची जबाबदारी देव घेत असतो. आणि ज्यावेळी तुम्ही भक्ती करत असताना एखाद्या वेळी वाट चुकाल त्यावेळी स्वतः येऊन तुमच्या बोटाला धरून तो वाट दाखवण्याचं काम करतो. तो वाटाड्या आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. फुलोने दी वाट वाट फुलोने दी वाट वाट फुलन दे वाट वाट फुलन दे वाट वाट फुलन दे वाट वाट फुलन दे वाट करी धरोनी लावी वाट हरी धरोनी लावी नीट त्यांचा भार वाहे माथा त्यांचा भार वाहे माथा निधी वाट करी धरुनी दावी नीट. असं आहे चरण. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि ज्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःच असणारं सर्वस्व देवाला समर्पित करता त्यावेळी देव तुम्ही परमार्थिक दृष्टीने जगत असताना एखाद्या वेळी वाट जरी चुकला तरी सुद्धा तुम्हाला तो मार्ग दाखवण्याचं काम करतो. तुमच्या बोटाला धरतो आणि तुम्हाला चालायला शिकवतो. असा आहे देव. भागवतामध्ये अजून एक कथा आली या विषयाला अनुसरून. एक सुंदर कथा आहे. बरं जाऊ दे आता. काय आता मला तेच आठवतं सर. ते मात्र टाइम झालाय. एक सुंदर कथा आहे. जाऊ दे आता. देव काय करतो की स्वतः बोटाला धरतो
आणि स्वतः वाट दाखवत असतो. दाखवतो वाट देव, भुलो निधी वाट करी धरुणी धावी नीट. फक्त तुम्हाला प्रसंग डोळ्यासमोर ठेवून फक्त स्पर्श करून पुढे जातो. गोपिका भगवंताच्या नाव चिंतनामध्ये भगवंताला सर्वस्व समर्पित केलेल्या गोपिका, त्यांचे कपडे घेऊन बाजूला बसणारा देव, त्यांची साधना चुकीची आहे म्हणून तुम्ही अशी साधना निर्वस्त्र होऊन पाण्यामध्ये जाऊन साधना करू नका. यानं तुमचा परमार्थ चुकतो. हाताला धरून त्यानं साधना सांगितली असा देव आहे. इथं या कथेमध्ये थोडा भाव आहे, खूप मोठा भाव आहे, खूप सुंदर भाव आहे. पण वेळेअभावी तुम्ही कुठेतरी भागवत ठेवा, मीच सांगतो मग आपण बघू. विठ्ठल फार सुंदर भाव आहे. पण निर्वस्त्र होऊन पाण्यामध्ये स्नान करणं ही साधना चुकीची आहे. बोटाला धरून खरी साधना सांगणारा देव, बोलो निधी वाट करी धरुणी धावी नीट. हाताला धरून तुम्हाला तो पारमार्थिक साधना योग्य कशी आहे हे सांगणारा देव आहे. फक्त त्याच्यापर्यंत आपण व्याकुळतेनं, श्रद्धेनं, भावनेनं त्याच्याकडे तुम्ही जाल, त्यावेळी निश्चितपणे तो तुमचा भार डोक्यावरती घेत असतो. आणि असा असणारा देव, त्याला तुम्ही भाव समर्पित करा. जीवाचं फक्त एकच काम आहे की देवाला भाव समर्पित करावा. हा तुका म्हणे जीवा, 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 तुका म्हणे जीवे, 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 तुका म्हणे जीवे. अनुसरण एक भावे, ज्याचा भार वाहे माझा, ज्याचा भार वाहे माझा. तुमचा आदेश करियोग क्षमचिंता योग क्षमचिंता
कलियोग क्षेम चिंता कलियोग क्षेम चिंता खूप सुंदर टाळी वाजवा एकदा पाव जिरले का विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे जीवे अनुसरता एका भावे तुकाराम म्हणतात जीवान एकदा तरी स्वतःच समर्पण देवाला द्यावं भाव द्यावा आणि दिल्यानंतर निश्चितपणे देव तुमचा भार वाहतो अशा पद्धतीचा चिंतनी असणार अभंग हा अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केला फार गोड आणि सुंदर आहे पाव माझा पण जिरला म्हणून लवकर उरकतोय आता हा ना विठ्ठल पावापेक्षा भाव महत्वाचा आहे म्हणून आपण जेवढं जमेल तेवढा वेळ या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला कृपावंत किती दिने बहु आवडती हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे देव कृपाळू आहे कसा आहे किती कृपा करतो कसा करतो याविषयीच एक वेगळ्या प्रकारचं चिंतन आपण मांडलं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग असेच आहेत त्याच्यामध्ये भाव तुकाराम महाराजांनी ओतलाय ते वाचत असताना अंतःकरणातून जर तुम्ही कधी म्हटलात गायला तर अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी येईल असे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत कारण भावच त्याच्यामध्ये ओतलाय महाराजांनी स्वतःचं संपूर्ण समर्पण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलंय म्हणून या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला श्री विठ्ठल परिवार मावळ संस्थापक जनसेवक लोकप्रिय आमदार सुनाना शेळके या विठ्ठल परिवारातील असणारी आजच्या या तिसऱ्या दिवसाची सकाळच्या सत्रातील कीर्तन रूपी सेवा विठ्ठल परिवारातील असणारी सर्व साधक उपासक प्रतिनिधी गाव प्रतिनिधी विभागीय प्रमुख विभागाध्यक्ष आणि आदरणीय असणारं कार्यकारी मंडळ कीर्तन महोत्सव समितीचे प्रमुख आणि हा सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनातून चालतो ते आदरणीय दिलीप महाराज खिंगरे नितीनजी महाराज काकडे गुरुवर्य अत्यंत अचूक नियोजन या सप्ताहाचं केलं जातं मी काय नाही मी फक्त आपला त्यांच्या बरोबर असतं बरं महाराज फार सुंदर नियोजन करतात फार एक 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 बारीक बारीक वस्तू कशी असावी याचं सगळं नियोजन महाराज करतात आणि काकडे महाराज स्वतः इतके मोठे असून सुद्धा आज आपल्याला जेवणाचं व्यवस्था भोजनाची व्यवस्था पाहतात स्वतः खूप अभ्यास आहे तुम्हाला सांगू का गाथा जर खरंच ऐकायचं आणि त्याच्यावरती अभ्यासायचा असेल तर आज तरी पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं काही असतील पण माझ्या दृष्टीनं मावळात काकडे महाराजांसारखं कोणी नाही खरं सांगतो तुम्हाला गाथावरती खरंच चालता बोलता गाथा म्हणजे आमचे गुरुवर्य काकडे महाराज इतकं सुंदर इतकी प्रमाण तुम्ही शास्त्रीय बरं का तुमचं नंतर आहे थोडे विठ्ठल इतकं सुंदर असं महाराजांनी गाथेवरती अभ्यास केलाय दिलीप महाराज एखाद्या माणसाला प्रेरणा कशी असावी एखादा पाठीमागं कसं उभं राहावं हे शिकावं दिलीप महाराजांकडनं म्हणजे खरंच आज किती प्रसंग आले असतील काय आले असतील आज मला थोडस मनामध्ये हे होतं पण इतके प्रसंग आले काही गोष्टी आल्या आमच्या दोघांवरती एकमेकांवरती पण कधी सुद्धा त्या माणसाने मला सोडलं नाही मी त्याला सोडलं नाही म्हणजे खंबीरपणे म्हणजे स्वतः घरातलं आमच्या रक्ताचं नातं नाही
पण तरी सुद्धा आमचं एक नातं निर्माण झालंय जे प्रेमाचं आहे. काय माहित पुढं आयुष्य जायचंय कसं जाईल मला माहित नाही, पण आतापर्यंत तरी नीट आहे. असंच असलं म्हणजे बास नाही का. आणि विठ्ठल परिवारातून हे शिकायला मिळतं आणि प्रेमाची माणसं जोडली गेली. जे अण्णा खरंच विठ्ठल माऊली आहे. कोण करतो कोणासाठी हो. गावातले सप्ते तुमच्या अहंकारामुळं तुम्हाला नाही पुढे घेतलं तर बंद पाडणारी लोक आहेत हे की नाही. तुमच्यामुळं स्वतःमुळं एकमेकांच्या युगोमुळं प्रतिष्ठेमुळं सप्ताह गालबोट लावणारे लोक आहेत. पण स्वतः आज आमदार होऊन झाल्यानंतर सुद्धा ही परंपरा टिकली पाहिजे म्हणून अण्णांनी हा नाम यज्ञ चालू ठेवला. कोण करतो कोणासाठी कितीतरी पण दातृत्व असावं लागतं त्या अण्णांकडे. कोण करतो मला सांगा. पण एवढं करून सुद्धा आज किती दिवस झाले अण्णा आले पण नाही. कारण वारकरी संप्रदाय स्वतंत्र विचार आहे. त्याला गालबोट लावू देऊ नका, कुठल्या पक्षाचा लावू देऊ नका. हा टिकला पाहिजे विचार, हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याचं वैभव वाढलं पाहिजे. ही अण्णांची शिकवण आम्हाला आहे, ही शिकवण आहे. आणि तोच भाग पुढे घेऊन जाताना आज अण्णांच्या पाठीमागे खूप व्याप आहे, खूप व्याप आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येकासाठी स्वतः उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकासाठी अनेक क्षेत्र आहेत मावळात, प्रत्येकासाठी वेळ देणं. पण तरी सुद्धा अण्णांच्या बरोबर त्यांचा असणारा भार. आमचे उद्योजक आणि विठ्ठल परिवाराचे खरे आधारस्तंभ जर कोण असेल तर ते आमचे सुधाकर भाऊ आहेत. नाही करा म्हटलं मोठा गणेश कुठे गेला, त्यानं घरी कीर्तनाला देखावा केला गणपतीला. आम्ही गेलो बघायला आणि सुधाकर भाऊ पण आले. नाही म्हणले सप्ताह यावर्षी करायचा, कारण इतकं डेकोरेशन गणपतीला तुम्ही करताय महाराष्ट्रभरातून जर आम्हाला फोन येतात तर सप्ताह आपल्याला बंद करायचा नाही. सुधाकर भाऊ पाहिजे काय पाहिजे सांगा, पण सप्ताह टिकला पाहिजे. ह्या वर्षी खूप मोठं नियोजन होतं महाराजांकडं, पण झालं कोरोनामुळं नाही का आपल्याला पर्याय नाही शेवटी. आणि आज पण संध्याकाळी आता ही सूचना द्यायची वेळ नाही, पण मास्क घालून बसा. कदाचित म्हणजे डिपार्टमेंट येणं जाणं कदाचित असेल तर थोडं लांब बसा, कारण तसं सांगितलेलं सूचना आहे. आणि म्हणून अण्णांनी सुधाकर भाऊ एवढं मोठं आपल्यासाठी काम करतात. ते आज येतील कदाचित, आणि एवढं सगळं मोठं हे उभं भाऊंनी केलंय. आणि तीच परंपरा आपण पुढे घेऊन जात आहोत. श्री विठ्ठल परिवार मावळमध्ये असणारे सर्व सभासद, उपासक, साधक जे कोण असणारे विभागीय अध्यक्ष आहेत, या सर्वांच्या वतीनं हा विठ्ठल परिवार मावळ दरवर्षी हा कीर्तन महोत्सव सोहळा घेऊन येत असतो आणि याचा आनंद आपण घेत असतात. सकाळी काकडा आहे, विठ्ठल जप आहे. ज्या गुरुवारी काकडे महाराजांच्या मुखातून येणारा विठ्ठल जप अक्षरशः अंतःकरणाला पाझर फोडतो असा आहे. इतका सुंदर विठ्ठल जप. त्याच्यानंतर कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आहे. संध्याकाळी पुन्हा कीर्तन आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येतात. आणि आज महाराष्ट्रभर सर्वात शिस्तीमध्ये नावाजला गेलेला आपला हा विठ्ठल परिवार आहे. आणि म्हणून या विठ्ठल परिवाराचं आपण सर्वजण या विठ्ठल परिवारातील साधक आहोत. जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न अण्णा आणि सुधाकर भाऊ आणि त्या अण्णांचे असणारे वडील आणि सुदाम भाऊ ही सगळी मंडळी आपल्यासाठी करतात. आपण फक्त आनंद घ्या, अपेक्षा करू नका. अपेक्षानं, कारण कोण कोणासाठी करतो एवढं, पण तरी सुद्धा आपण फक्त आनंद घ्यायला शिका. जेवढं मिळेल, काय दिलंय काय नाही मला सांगा. इथं राहायला चांगली व्यवस्था आहे, खायला सुंदर आहे, सगळं काय आहे, इथं बसायला इतकं सुंदर आहे. एवढं सगळं केलं, अजून काय करायचं. फक्त इथं यायचं, राहायचं, आनंद घ्यायचा आहे. म्हणून या अण्णांना मी पुन्हा एकदा या परिवाराला मी धन्यवाद देईन. आणि श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं ही होत असणारी ही आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रोटी सेवा तुम्हाला सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आली. बरेचसे आदरणीय मंडळी आहेत, गायक वादक सगळ्यांचे मामा बाबाजी महाराज आहे, गणेश आहे, रोड महाराज आहे, सगळीच मंडळी. आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. लक्ष्मण भाऊ आहे, त्याविषयी आम्ही इथं जागा नव्हती. इथं आम्ही लक्ष्मण भाऊने आणलं खोरं आणि आम्ही काय गेलो इथं सगळं भरून काढले. आनंद भाऊ पण होते, सगळे तिथे खड्डे भरून काढले. तिकडचं उकरली माती आणि भरून काढली. नाही म्हणलं तिकडे कास आहेत, तिकडे टोचतील पायात घुसून इथंच करायचं. असं लक्ष्मण भाऊ, शिंदे महाराज आहेत, सगळी मंडळी, माधव बाबा आहेत. सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सर्वजण या ठिकाणी आलात, आनंद घेतायत, असाच आनंद घ्या. त्यांनी मृदंगाच्या माध्यमातून साथ दिली ते आदरणीय संतोष महाराज मालपोटे, फार सुंदर आहे. एवढा शांत स्वभाव या माणसाने कुठून आणला याच आश्चर्य मला वाटतं. कधी पख वाजवते, तबला वाजवते, गातात, म्हणतात. विठ्ठल परिवारातील सगळ्यात मोठं काम संतोष भाऊंचं आहे. आज जवळ 101 मुलं मोहितेवाडी गावामध्ये विठ्ठल जप करतात. इतकं मोठं काम त्या माणसाने केलं, फार मोठं काम. आणि हीच खरी साधन आहे. आम्हाला काकडे महाराजांनी शिकवलं तेच तुम्हाला सांगतो. हीच खरी साधन आहे. घराघरामध्ये नामसाधना व्हावी,
हीच साधन आहे आणि ही पोचवण्यासाठी विठ्ठल परिवार कार्य करतो. तुम्ही सर्वजण याच्यामध्ये या. याच्यात असं काही नाही बरं का, आम्ही नाही त्याचे, आम्ही नाही याचे, असं काही नाही. आपलं स्थानिक परिवार आहे आणि त्या परिवार वाढला पाहिजे, याच्यामध्ये सर्वांनी आनंद घ्या, एवढाच एक उद्देश आहे. म्हणून या ठिकाणी शास्त्री दत्त महाराज सर्वांच्या चरणावरती आता नतमस्तक होऊन ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. मावले जय जय गोरे रेडे वाकुडे मुसरे. Ah,